विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रात आहे। याविषयी दिल्लीत प्रश्न विचारू नये। विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं स्टेटस काय आहे हे एकतर संसदीय कार्यमंत्री सांगू शकतील, विधिमंडळाचे सचिव सांगू शकतील किंवा थेट राज्याचे मुख्यमंत्री हे सांगू शकतील। मी याच्यावरती उत्तर देण्याला अथॉरिटी नाही, कारण आता 2 दिवसाचं अधिवेशन आहे। त्याच्यामधल्या ज्या काही घटनात्मक तरतुदी आहेत निवडणुकीसंदर्भात हे उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातले त्या संदर्भातले प्रमुख लोक सक्षम आहेत। मी ते उत्तर देणार। राऊत साहेब, यासाठी तुम्हाला विचारतोय कारण समन्वय समितीच्या आतापर्यंत 2 बैठका पार पडल्या, त्यात अजूनही काही निर्णय होत नाहीये आणि काल अशोक चव्हाणांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री या बाबतीतली निर्णय किंवा जी काही घोषणा आहे ती मुख्यमंत्री करतील। त्यामुळे असं विचारायचं, कारण 2 दिवसावर अधिवेशन आलं आहे। तुम्ही याआधीही अनेकदा बाईटमध्ये असं म्हणालेला की उद्धव ठाकरेंची मानसिकताच नव्हती की मुळात ही निवडणूक होऊ नये म्हणून, तर आता जी परिस्थिती आहे तर निवडणूक हे नक्कीच आहे की विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी नेमल्यामुळे विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त झालं। महाविकास आघाडी असल्यामुळे 3 पक्ष एकत्र असल्यामुळे परत 3 पक्षाच्या आमदारांना एकत्र जमवलं या कोविड काळामध्ये निवडणूक घेणं, त्याच्यामध्ये वैद्यकीय आणि तांत्रिक बाबींची अडचणी खूप आहेत। तर अशा प्रकारच्या निवडणुका टाळल्या पाहिजे। सध्या हे मुख्यमंत्र्यांचं जे विधान होतं ते मला असं वाटतं की सद्यस्थितीमध्ये अगदी योग्य आहे। सर, पण आता निवडणूक जर होणार असेल तर मग ती योग्य प्रकारे व्हावी, काही अडचणी होऊ नयेत यासाठी आता मला वाटतं संसदीय कार्यमंत्री, तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक हे त्याबाबत आता योग्य ती कारवाई करतील। आपल्या पेपरमध्ये आज बातमी आहे फ्रंट पेजवर की मुंबईमध्ये 3री लाट येणार नाही। मग अशा वेळी विरोधक म्हणतात की हे कारण आहेत की निवडणूक पुढे ढकलण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून आमच्या पेपरमध्ये धोक्यात आहे असं आमच्या पेपरमधली जी बातमी आहे ते संजय राऊत एका डॉक्टर किंवा WHO अध्यक्ष नाही आहेत, कोणीतरी तज्ज्ञाने एखादी माहिती दिली असेल ती प्रसिद्ध झालेली आहे। पण शेवटी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विधानसभेच्या अधिवेशनासाठी जेव्हा आमदार येणार आहेत तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय, ज्या टेस्ट करायच्या त्या केल्याशिवाय त्यांना विधानसभेत प्रवेश मिळणार। अशा प्रसंगामध्ये जर काही आमदारांना विधानसभेच्या बाहेर राहावं लागलं तर त्या निवडणुकीला अर्थच राहतो। राऊत साहेब, निवडणूक कशा पद्धतीने हे सिक्रेट बॅलेट असेल हे मी सांगू शकत नाही, हे मला माहीत मिळत। हे प्रश्न मला विचारणं हे चुकीचं आहे। तर तुम्ही आता म्हणता की निवडणुकीला तसा अर्थ राहणार कारण कोरोनाची परिस्थिती आहे, ही सर्व वस्तुस्थिती ही मुख्यमंत्र्यांना माहिती आहे। मग अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद केलेला आहे का 2 पक्षांसोबत? नक्कीच संवाद सुरूच आहे। एकमेकांशी संवाद असल्याशिवाय निर्णय होतच नाहीत महाविकास आघाडीमध्ये। अच्छा, म्हणजे निवडणूक टाळण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। बघा, हा प्रश्न तुम्ही दिल्लीमधल्या आलेल्या नेत्याला विचारणं चुकीचं आहे। सर, जागा बदलली आहे, तुम्ही मुख्य प्रवक्ते आहात। नाही, मी मुख्य प्रवक्ता जरी असलो तरी हे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न मुंबईतल्या आता उपस्थित असलेल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना एकत्रित विचारले पाहिजे। पण राऊत साहेब, निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणजे जी निवड आहे ती बिनविरोध व्हावी, काय मत काय आहे? एक असं आहे की कोणी कितीही आपटली तरी विजय जो आहे हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा हवा, हे नाकारता येत नाही। अशा निवडणूक टाळता आली विरोधी पक्षाकडून तर ते महाराष्ट्रावर उपकार होतील। या सगळ्या परिस्थितीत कशा करता आपण ताणाताणी करायची? जिंकणार तर आम्हीच, यात काय हे नाहीये, शंका किंवा संदेह नाही। जिंकणार तर आम्हीच। तुम्ही कितीही आरडाओरड केलात किंवा संशयाचं वातावरण निर्माण केलं तरी सुद्धा विरोधी पक्षाला ह्या अशा प्रकारच्या निवडणुकात अजिबात यश मिळणार नाही। त्याच्यामुळे सामंजस्यानं, मोठ्या मनानं ह्या निवडणुका टाळून या निवडणुका बिनविरोध झाल्या तर एकंदरीत त्याचा परिणाम फार चांगला होतो। त्याच्यामध्ये जरंडेश्वर कारखाना जप्तीचा आदेश आहे, तर याच्यामध्ये अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत त्यांची नाव आहेत, अजित पवारांचं सुद्धा नाव आहे, काय पद्धती? जे
सत्ता स्थापनेमध्ये किंवा सत्तेच्या संदर्भात जी महत्त्वाच्या भूमिका बजावतात त्यांची अशा प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला त्याच्यातल्या आर्थिक आणि तांत्रिक बाबी माहीत नाही, पण एक कारखाना चालू आहे. सहकार क्षेत्रामध्ये जरंडेश्वरला एक महत्त्वाचं स्थान आहे त्या भागामध्ये, कोरेगाव. ठीक आहे, कारवाई तुम्ही केली असेल, जे काही मी वाचतो आहे, सील केलं, अमुक केलं. बघा, एका कारखान्यावर हजारो लाखो लोकांचं जीवन, रोजगार अवलंबून. मला असं वाटतं की या संदर्भात आता मी काय बोलणार, पण कारवाया सुरू आहेत. कारवायांना गती आणली जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत आणि कारवाया घडवून आणू असे संदेश दिले जात आहेत. हे काय निर्मळ राजकारण नाही, जे महाराष्ट्राची परंपरा आहे. आमने सामने येऊन आपण लढायला हवं. ईडी किंवा सीबीआयचा वापर हे पाठीतले वार आहे. मी कोणत्याही पक्षावरती याचं खपर फोडत नाही, पण जे चाललेलं आहे हे आपल्या राज्याच्या परंपरेला शोभणारं नाही. ईडीची कामं ईडीने करावी, सीबीआयची कामं सीबीआयने करावी. सरकार आणणं आणि सरकार पाडणं किंवा त्यासाठी सहाय्य करणं हे या केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही. राऊसाहेब, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतो की उमेदवार कोण असेल काँग्रेसचा, या संदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस अशी काही चर्चा झाली आहे? उमेदवार काँग्रेसचाच असणार. पण ही जागा काँग्रेसची आहे. त्यावेळच्या वाटाघाटीमध्ये विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला गेलं होतं, त्याच्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार असेल आणि काँग्रेसचाच उमेदवार जिंकून येईल. शिवसेनेचं असं म्हणणं आहे का की पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसचे उमेदवार शिवसेना ठरवत नाही, सोनिया गांधी ठरवतील, प्रियांका राहुल गांधी ठरवतील. हे काम शिवसेनेचं नाही. तसं आमच्याकडे कोणी मंत्री व्हावं, कोणी कोणत्या पदावर जावं हे उद्धव ठाकरे ठरवतात. तसं त्यांचे उमेदवार कोण हे काँग्रेस पक्ष ठरवतो. काँग्रेस आग्रही आहे, परंतु शिवसेनेला ही निवडणूक नकोय असे दिसतंय. ठाकरे आणि सोनिया यांच्यामधलं हे द्वंद्व आहे का? आणि चर्चा पण अशी आहे की तुम्ही दिल्लीमध्ये आलात ते काँग्रेसशी पण चर्चा करण्यासाठी आलात म्हणून. नाही, द्वंद्व वगैरे काही नाही. किंबहुना आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये सगळ्यात मधुर संबंध आहे. जसे शरद पवारांशी उद्धव ठाकरेंचे संबंध आहेत, तसे सोनिया गांधींशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि असा एखादा पेच प्रसंग उभा राहतो तेव्हा उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी एकमेकात चर्चा करतात. नाही, पण या संदर्भात, या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं बोलणं झालेलं, भेट झालेली, पण सोनिया गांधींशी काही संवाद झाला आहे? झाला असेल. असा की जर संवाद झाला असेल तर तो झाला असेल ना. त्याच्यात आता मी काही इथून पुरावे दाखवायला तुम्हाला बसलेलं नाही, हे पहा, हे टेप रेकॉर्ड, हे पहा, असं नाही. झालं असेल. तीन पक्षाशी संवाद झालाच असेल. केंद्र सरकारची जी पुनर्विचार याचिका होती ती फेटाळलेली आहे. पाहिलं. त्यामुळं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो पुन्हा केंद्राकडे आला असं वाटतं. केंद्रांनीच त्याच्यामध्ये लक्ष घालावं, केंद्रानेच त्यातून मार्ग काढावा. यासाठीच तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजित पवार आणि अशोकराव चव्हाण यांच्यासह दिल्लीतून बसले प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी. हे त्यासाठीच. तुम्हाला वाटते काही सहकार्य मिळेल या प्रश्नावरती? जर त्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाविषयी आस्था आणि प्रेम असेल तर कर्तव्य भावनेनं आणि सद्भावनेनं ते या प्रश्नात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावतील. सर, पडळकरांवर जो काय हल्ला झालेला आहे, अभी आपका क्या है? आणखी पडळकरांचं मला माहिती, मी दिल्लीत आहे. मला राऊसाहेब, आणखी एक विषय होता की 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले होते. त्यांनी काही महत्वाच्या भेटीगाठी केल्या. त्यात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 1 ते 1.5 तास चर्चा झाली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा संभाषण झाल्याची माहिती त्यांच्याकडे माहिती आहे. आणि मी असं म्हणतो, जर राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटून चर्चा केली तरी प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. राज्याचे विरोधी पक्ष नेते जे भाजपचे नेते आहेत ते दिल्लीतून भाजप नेत्यांना भेटले तरी प्रश्न निर्माण केले जातात. म्हणजे कोणी कोणाला भेटूच नाही का? त्याच्यावरती काय मीडियाची बंधनं आहेत का? हा आता एक प्रश्न निर्माण होतोय आमच्यासमोर. नाही, महाराष्ट्रातली एकूण जी राजकीय परिस्थिती, असं म्हटलं जाते की भले तुम्ही किती दावे करत असलात, तुम्ही किती
ठोकपणे सांगत असलात की सरकार स्थिर आहे, 5 वर्षाचा कार्यकाळ ठोकपणेच सांगतोय मी परत. पण हे पडद्याच्या ठोक पडद्यामागे काय नाही, इथे पडदाच नाही आणि आड पडदाही नाही बरं का. हे आमच्याकडे पर्दे में रहने दो, पर्दे के पीछे क्या है, उसके पीछे क्या है, हे नाही आहे. इथे कुठल्याही भिंती नाही आहे आणि भिंतीच्या पलीकडे आणि 4 भिंती इथे काही घडत नाही. जे आहे ते आमने सामने घडतात. जर देवेंद्र फडणवीस हे अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत पण त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत पण त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. या 2 नेत्यांना जर महाराष्ट्रातून विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी भेटले, ते सुद्धा राज्याचे नेते आहेत भाजपचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला राजकारण काय दिसावं? काही असेल. उद्धव ठाकरे हे मोदींना भेटले प्रधानमंत्री म्हणून, त्यात तुम्हाला वाकड्या नजरेने पाहावं असं काय आहे? भेटू द्या ना. लोक एकमेकांशी संवाद हा व्हायलाच पाहिजे, हा होणं गरजेचंच आहे. जर हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यामध्ये संवाद होऊ शकतो, अमेरिकेचे राष्ट्रपती आणि आमच्या प्रधानमंत्र्यात संवाद होऊ शकतो, तर आमच्या देशातल्या देशामध्ये संवाद का होऊ नये? नाही राऊत साहेब, यासाठी विचारतोय कारण अनेकदा महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं, तुम्ही म्हणतात की केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे, यंत्रणा जाचकपणे सगळा तपास करतायत किंवा छळतात. करू द्या ना. त्यामुळे जेव्हा करू द्या की अजून कठोरपणे करू, बंदुका घेऊन येऊ द्या, रणगाडे घेऊन येऊ द्या. मी आता असं म्हणतोय, रणगाडे लावून मिलिटरी आणू द्या सरकार पाडण्यासाठी. त्यांना असं वाटतंय ना की केंद्रीय ताकदीचा वापर करून राज्यांची सरकार पाडता येईल आणि ईडी आणि सीबीआयचा वापर करून पश्चिम बंगाललाही सत्ता आली नाही, महाराष्ट्रात सुद्धा 1.5 वर्षापूर्वी आणू शकले नाही. आताही प्रयत्न सुरू आहे. ते जर थकले तर आर्मी लावा. जरंडेश्वरवर जी कारवाई झाली ती नेमकी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी आधी झाली. हे बघा, या सगळ्या गोष्टी काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. वारंवार त्याच्यावरती कशा कर बघा, जनतेला सगळं माहिती आहे आणि हे जे पाप आहे हे पाप काय फार काळ पचणार नाही कोणाला. सर, फडणवीस सरकारच्या काळामध्ये 5% मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं असा आदेश निघाला नाही, पण आता पुन्हा मागणी होते. हाजी अलीच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की आरक्षणाची गरज नाही. नेमकी शिवसेनेची काय भूमिका असणार, आरक्षण द्यायला पाहिजे की नाही? नाही, मी पाहू. आम्ही महाराष्ट्रात गेल्यावरती मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन या विषयावर. परंतु भूमिका काय की 5% बघा, आरक्षण प्रत्येक भूमिका मीडियासमोरच सांगायला पाहिजे असं नसीम खान ते असू दे ना. आम्ही याची पण मागणी आहे ना असेल ना, बघू ना, गेल्यावर पाहू ना. महाविकास आघाडीमधला काँग्रेस. हा, बोला. मंगळवारी तुमची काही मुंबईत गुप्त बैठक झाली का ज्याच्यामध्ये? अरे, हे मी आत्ता दिल्ली गेल्यावरती आहे. माझ्यासारखा माणूस कधी अशा गुप्त बैठकांच्या संदर्भात माझी भूमिका वेगळी आहे. गुप्त काही नसतं. हे आता लोक बातम्या पसरवतात तर बरं, गुप्त बैठक म्हणजे कशा करता? केंद्राचे सरकार पाडण्यासाठी गुप्त बैठक झाली का? हां, का जो बायडनला खाली खेचायचं म्हणून गुप्त बैठक झाली? काय बोलतात लोक? मिटिंग झालीच नाही सर. हा, कसली मिटिंग? काय कोणाच्या मिटिंग? मी तर उघडपणे फिरणारा माणूस आहे. कसल्या बैठका? काय बोलतात लोक? चला, धन्यवाद. आप हिंदी की बात कर लो. चलो. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जो आहे तो गांधी परिवाराला व्यतिरिक्त निवडला नाही, मी कसं काय बघणार? त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे मालक. शरद पवार जे आहे ते युपीएचं जे आहे ते युपीएचं नाही पण तिसऱ्या आघाडी. बघा, युपीए वेगळा आहे, काँग्रेस पक्षाचं अस्तित्व वेगळं आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण नेमायचा हे त्या पक्षाची कार्यकारिणी ठरवेल. आणि मला असं वाटतं की इतका मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याला 150 वर्षाची परंपरा आहे, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान फार मोलाचं आहे, 60 वर्ष त्यांनी या देशावर राज्य केलं, अशा पक्षाला अध्यक्ष नसावा इतका काळ, हे माझ्यासारख्या माणसाला बरं वाटत नाही. नेतृत्व असावं. चला, आप बोलिए, क्या पाहिजे? राऊत बोलत होते. सरकार पाडण्यासाठी रणगाडे घेऊन या. आणखी एक महत्त्वाचं त्यांनी म्हटलंय की माझ्यासारखा माणूस कधी गुप्त बैठक घेत नाही. मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे काही नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ज्यात संजय राऊत सुद्धा होते यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत, ये जो सवाल है ये दिल्ली में पूछने की जरूरत नहीं. पार्टी के उसने इनकार भी किया उसका. मैं आगे की खबर बता, ऐसा कुछ हुआ ही नहीं है. इस प्रकार की नाना पटोले की
बात मैंने टीवी पे सुनी है, न्यूज चैनल पे सुनी है। हाँ, और अगर पार्टी प्रेसिडेंट उसके ने कुछ किसी को बताया होगा तो ये न्यूज नहीं बनती। लेकिन सर उसमें तो नाना पटोले जी ने क्लियरली कहा है कि किस किस तरह से करप्शन हुआ है और खुद उन्होंने दिया है लेटर। मैंने कहा ना कि उद्धव जी को वो लेटर लिखा है सर। हाँ, तो उद्धव जी को लिखा है और राज्य के मुख्यमंत्री है, तो मैं उसके ऊपर क्यों बात करूं? मैं सरकार का हिस्सा नहीं हूं। तो सरकार की तरफ से कोई बात करेगा, मुख्यमंत्री बात करेंगे या नाना पटोले खुद बात करेंगे, जिसके ऊपर आरोप हुए वो बात करेंगे। जिस बात के बारे में मुझे जानकारी नहीं है मैं उसके बात नहीं करता हूँ। आप बताइए। जिस माइनिंग कॉर्पोरेशन को लेकर उन्होंने देखिए, वापस ये सवाल है, जिस बात की मुझे खबर ही नहीं है वो बात महाराष्ट्र तक सीमित है। एक खत लिखा है मुख्यमंत्री जी को, वो मीडिया में आया है, उसके ऊपर मैं कैसे बात कर सकता हूँ? मुझे खुद मालूम ही नहीं है क्या लिखा है। के पास ही था आशीष। मुझे मालूम ही नहीं है उस बारे में, तो मुझे जानकारी नहीं है तो मैं बात नहीं करूँगा। सर, ईडी ने अटैच करें शुगर मिल्स को लेकर भी। देखिए, ईडी तो कुछ भी अटैच कर सकते हैं। ईडी पूरे महाराष्ट्र को अटैच कर सकती है, सीबीआई पूरे महाराष्ट्र को सील लगा सकती है। अब किसी ने ठान लिया है कि ऐसे करने से उनकी सरकार बन जाएगी, तो मैं तो कहूँगा अगर उससे भी नहीं बनती है तो आर्मी को लेके आइए, तो आर्मी को बुलाइए महाराष्ट्र में, तोप खाने वगैरह लेके आइए, बंदूकें लेके आइए, रणगाड़े लेके आइए, और क्या मैं बोल सकता हूँ। सर, एक आखिरी सवाल है सर, ये वैक्सीन को लेकर क्या राहुल गांधी ने ट्वीट करा है और कहा है कि जुलाई आ गया लेकिन वैक्सीन नहीं आई। देखिए, राहुल गांधी की बहुत सी बातें इस बारे में सच निकलती है। राहुल गांधी ने जो बात आज ट्विटर पर लिखे मैंने भी पढ़ी है और मुझे भी लगा कि ये बहुत ही सच बात राहुल जी ने कही है। राज्य में आज भी वैक्सीन का जो शॉर्टेज है उस बारे में राहुल गांधी ने सवाल उठाया है और राहुल गांधी की बात सही है। चलो, धन्यवाद। आपका क्या है? तर दिल्लीत खासदार संजय राऊत संवाद साधत होते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी। सत्ता पाडणं हे या यंत्रणांचं काम नाही, ईडी सीबीआयचा वापर हे पाठीतील वार आहेत। ईडीनं ईडीची, सीबीआयनं सीबीआयची कामं करावी, सत्ता पाडणं हे या यंत्रणांचं काम नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सोबतच मंत्र्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, धमक्या येत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। दुसरीकडे मंगळवारच्या गुप्त बैठकीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलंय की माझ्यासारखा माणूस कधी गुप्त बैठक घेत नाही असं म्हणत गुप्त बैठकीची बाब त्यांनी फेटाळून लावलेली आहे। माझ्यासारखा माणूस कधी गुप्त बैठक घेत नाही असं म्हटलंय संजय राऊत यांनी। तर दुसरीकडे जे पाप आहे ते पाप आहे, जनतेला सगळं काही माहिती आहे, जास्त काळ कुणाला हे पाप पचणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे।